माजी खासदार मधुकरराव कुकडे साहेब, नमस्कार. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज 74वं वर्ष तुम्ही पूर्ण केलेलं आहे. 75व्या वर्षामध्ये पदार्पण आज तुम्ही करताय. काय एक नवीन संकल्प घेऊन तुम्ही आज या ठिकाणी वाढदिवस तुमचा साजरा होत आहे, काय सांगाल? मी माझ्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक कार्य केलेले आहे. जेवढे लोक माझ्याकडे आलीत त्याचा विकास झाला पाहिजे, आर्थिक आणि सामाजिक क्रांती झाली पाहिजे, हा विषय राहिला पाहिजे. कधी जातीमध्ये राजकारण केलं नाही आणि तुमच्या विधानसभेमध्ये सर्व गावाला रस्ते जोडणे कामं केले आणि प्रत्येक माणसं जोडे काम केलं. मी जेव्हा आमदार व्हायच्या पहिले माता वाडामध्ये आणि आंबेडकर टोलीमध्ये सायंकाळी याची भीती होती, ती भीती मी संपवली आणि आजही पुढे राजकीय जीवनामध्ये समाज जोडणी कामं केली. आज देशामध्ये लोक चांगले काम करतात हे मला माहित नाही, पण अशी परिस्थिती आहे की येणाऱ्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. आज तुमच्या विधानसभामध्ये आम्ही जी रेल उभी केली होती ती आज रोजगार बंद होण्याच्या मार्गावर लागली आहे आणि त्याला कारणीभूत आहे की सरकारचे धोरण. आणि एवढं सांगतोय या निमित्तानं की माझ्या छोट्या वाढदिवसानिमित्त समाजाच्या विकासाची कामं जेवढी होता येईल तेवढी मी करण्याचा प्रयत्न करीन. आपल्या गोंदिया जिल्ह्याचं नेतृत्व तुम्ही केलेलं आहे. तुम्ही गोंदिया भंडारा जिल्ह्यातून खासदारही तुम्ही संसदेमध्ये राहिलेले आहात. आता महायुतीचा एक घटक म्हणून तुम्ही एक आहात. समजा महायुतीचं राज्यात आणि देशात सरकार आहे, गल्ली ते दिल्ली सरकार असं बोलले जाते. तर महायुतीच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून काय विकास कामं नवीन तुम्ही या क्षेत्रासाठी म्हणजे करणार आहात, काय सांगाल? हे बघा, 1 वर्ष मी खासदार होतो आणि त्या खासदारच्या काळामध्ये येथे बंद उद्योगाला सुरू करण्याचा मी प्रयत्न केला. जो फेल कारखाना आहे त्यालाही चालू करण्याचे आम्ही लोकसभा प्रश्न विचारले, पण एक 9 महिन्याची अवधी ही फार कमी होती. म्हणजे तुम्हाला हे सांगू इच्छितो की जर 2019 मध्ये मी खासदार झालो असतो किंवा आमदार झालो असतो तर रेल्वेला जी जागा पडित आहे त्या ठिकाणी नवीन हब आम्ही उभं केलं असतं आणि त्या हबमुळे नागपूरपेक्षा चांगला हब हा भंडारा जिल्हा झाला असता. मुंबईला चर्चा झाली, नाव घेत नाही, पण त्या ठिकाणी एक अजून हब उभा करून उद्योगाची विदर्भाची नगरी ही तुमचं झाली असते. ज्या लोकांनी मला आमदार आता केलं असतं तरी त्या लोकांना घेऊन मी काम केलं असतं. कोणती फॅक्टरी उभी केली तर त्याला तलवारीची आवश्यकता आहे. म्हणजे राजकारणाच्या सहकार्याशिवाय कोणतेही उद्योग चालू होऊ शकत नाही. आज सनटाय कंपनी आहे, याला लोकांनी बंद करायचा प्रयत्न केला, लोकांचे आदेश निघाले होते, पण आपल्या सहकार्याने सन्मान सुरू केला. क्लिअर अंडर कंपनी आहे, लहान कंपनी, त्या ठिकाणी लोक 400 कामं करतात. त्या कंपनीला सुरू करण्याचा प्रयत्न केला. शुगर मिलला कंपनी केलं. मी आमदार असेपर्यंत इंजिनियर फिरवायला बंद होते नाही. मित्रांनो, अदानी प्लॅन्ट, मी त्या भारतीय जनता आमदार होतो, अदानीला पॉवरसाठी पाणी देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्या पाणी घेण्याच्या निर्णयामुळे आम्हाला चुनाव हरावा लागला की सरकार जमिनीमध्ये लोक धान लावत होते. थापाड्या ध्यान झाल्यामुळे त्या जमिनीत कब्जा होत्या आणि मधोमध केलं, ही बदनामी झाली. आज धापाड्या झाल्यामुळे तुमच्या शहराला पाणी मिळणार मिळते, बालाघाट जिल्ह्याच्या लोकांना विहिरीला पाणी मिळते. आज बालाघाट जिल्ह्याला पाणी मिळते ना, धापाड्या काय भंडारा जिल्ह्यात नाही चुकी झाला. त्या कटगी विधानसभा लोकांना बोरूला पाणी आलेलं आहे आणि जोपर्यंत शेतीला आणि पाणी मिळणार नाही तेव्हा शेती उगाच नाही. आताही माझी नीती त्या विकासा करताय, पण सध्या राजकीय प्रवास आहे. कारण की राजकारणामध्ये या 15 वर्षाचे राजकारण बदललेलं आहे. आम्हाला पत्रकार बांधव तुम्हाला कळलं असेल, 15 वर्षी तर राजकीय नेत्याला जेवढं महत्व होतं मंत्रालयात आणि लोकसभेत आज राहिलं नाही. त्याला कारणीभूत असं आहे की गव्हर्नमेंटच्या पॉलिसी बदल झाली. 100% लोकांच्या हिताकडे लढण्याचे माझ्याकडे ध्येय आहे आणि आम्ही करू. काय एक नवीन संकल्प पुढील राजकीय जीवनाकरता किंवा पुढील जीवनाचा काय एक नवीन संकल्प आज तुम्ही घेत आहात? हे बघा, मी तर काही मोठा नेता नाही आहे. माझी विधानसभा आणि माझ्या जिल्ह्याच्या सर्व विकासाकरता मी झळक राहणार. ज्या जिल्ह्याने मला खासदार केलं, भंडारा गोंदिया जिल्ह्याने, त्या लोकांच्या हिताच्या कोणत्याही निर्णयाला मी त्या पाठीशी उभा राहणार. मी स्वार्थ करणार नाही. म्हणजे जोपर्यंत उद्योग येणार नाही आमचा विकास होऊ शकत नाही. ज्या तुम्हाला इंटरेस्ट आली नाही तर त्यावेळी विकास होणार नाही. आज मी बालाघाट जिल्हा बाजूला आहे, भंडारा गोंदिया जिल्ह्यात काय इंडस्ट्री आहे का? ती आहे का? ज्या ठिकाणी लाखो रुपये कमवू शकतो
आज गडचिरोलीमध्ये आदरणीय मोदीजींनी निर्णय घेतला, त्याला माझं समर्थन आहे की त्या ठिकाणी आदिवासी बांधव मेन धारे लागलेले आहे. काय होतं ते पहाड होतं, काही काम होतं ना. आज त्या कंपन्यामुळे रोजगार मिळाला आणि खऱ्या देशाला रोजगार मिळाला पाहिजे आणि या करता मी कार्य करू हा तुम्हाला विश्वास देतो. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्याच्या वाटचाली करता खूप खूप अभिष्ट चिंतन. खूप धन्यवाद.